मला तर असं वाटतंय ना की 100% ते आपल्याला फंडिंग देणार नाहीये. आणि त्यांच्या बोलण्यावरनं तर असं वाटत होतं ना की आपण थांब. प्रॉब्लेम झालाय. तेच तर मी सांगते ना की ह्यांनी फंडिंग नाही थांबशील दिलं तर का? वेगळा प्रॉब्लेम आहे. काय झालं? माझ्यात आणि सत्यजित मध्ये वेगळाच ऑकवर्डनेस आलाय. तो माझ्याच बाजूने आहे, कारण त्याला कसली गंध वार्ताच नाहीये ना. तुम्ही सगळ्यांनी काय केलंय माहितीये का? तुम्ही मला घोड्यावर बसवलंय आणि आता मला कळत नाहीये की की लगाम सैल सोडायचा आहे की आवळायचा आहे की की काय करायचंय. मी सांगते मंजुषा, एके दिवशी ना या घोड्यावरनं खाली पडून आपटणार आहे मी आणि तुम्ही सगळेजण हसत टाळ्या पिटणार आहात. अनघाताई, नाही तर काय. आधी किती सोपं होतं आयुष्य. थेट क्लासिफिकेशन होतं. मंजुषा मैत्रीण, विहंग मित्र, सत्यजित त्यातल्या त्यात चांगला मित्र. आता गोंधळ उडवलाय तुम्ही माझा. आता मी त्याला भेटले ना, 16 वर्षाच्या एखाद्या शाळकरी मुलीनं एखाद्या मूर्ख फिल्म स्टार कडे पाहावं ना, तशी पाहत राहिले मी त्याच्याकडे. आणि मग मीच स्वतःची कान उघडणी केली. मग करायलाच लागली मला ती. मी म्हंटल, अनघा, हा सत्यजित आहे. सत्यजित, आपला मित्र सत्यजित, ज्याला आपण कधीही चलफूट म्हणू शकायचो. ते तुम्ही त्याला आत्ताही म्हणू शकता. म्हणजे मी विहंगला आजही बोलते. तुला कळत नाहीये का माझा प्रॉब्लेम? कळतो, खूप चांगला कळतो. आणि माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला कळणार? अनघाताई, ह्या सगळ्या स्टेजेस मधनं मी सुद्धा गेले आणि तुम्हाला ते चांगलंच माहिती. मुळात सुखी आनंदी आयुष्य जगण्याचा हक्क आपल्याला आहे का नाही, हा गुंता सोडवण्यातच काही महिने गेले माझे. हा, हो. पण नंतर मी स्वतःला सांगितलं, नाही, आपल्याला हे सुख हवंय. आणि त्यानंतर काय? नकार. विहंगचा नकार पचवून सुद्धा काही महिने जगले मी. पण त्यानंतर फायनली साहेब हो म्हणाले आणि मग आमची नौका एकदाची धक्क्याला लागली. पण खरं सांगू अनघाताई, ह्या सगळ्यामध्ये ना सतत एक टेन्शन होतं की प्रेम मिळवण्याच्या नादात आहे ती मैत्री सुद्धा गमावून बसते तर. एक्झॅक्टली. एक्झॅक्टली. मला सगळ्यात मोठी भीती हीच आहे. पण आपल्याकडे सोल्युशन आहे ना. मी तेच केलं. अनघाताई, काय करायचं माहितीये का? आपलं प्रेम व्यक्त करून मोकळं व्हायचं आणि मग निर्णय समोरच्यावर सोडायचा. आणि मग परत आपण निमूटपणे मित्रासारखं वागायला लागायचं. काय, प्रेमाची लॉटरी लागली तर लागली, नाहीतर मैत्रीचं कार्ड आहेच की आपल्या हातात. इतकं सोपं असतं? करू तितकं सोपं आणि करू तितकं कॉम्प्लिकेटेड. बघू कसं जमतंय. जमवाच. आणि एकदा का जमवलत ना की की माझ्याकडून अख्ख्या कोल्हापूरला पार्टी. चावी दे गाडीची. हसू नकोस. हे घे, चला. वैने, मी काय म्हणतो, ते तू नाशिकवरून कधी येणार आहेस परत? हा, संध्याकाळपर्यंत परत. बरं, तो स्वप्नील असणार आहे का तुझ्या बरोबर?
सोन्या, अरे असं काय पाहतोस तू? अगं नाही म्हणजे ना, तो स्वप्नील तसा चांगला आहे. मग हे बघ म्हणजे तू माझं मुस्काट फोडणार नसशील ना. सोन्या, आगाऊपणा नकोय मला. अगं पण वहिनी काय हरकत आहे, सुखात राहशील त्याच्यासोबत आणि आपल्या शुभ्रावर पण जीव आहे त्याचा. तू लहान तोंडी मोठा घास घेतोय असं नाही वाटत तुला? घास कुठे, घोट घेतोय चहाचा. चालतं हो इथून, चल. अगं पण वहिनी ऐक ना. सोन्या प्लीज मला पिडू नकोस रे, प्लीज आत्ता नको. आणि तू मला त्या पूनमच्या नावाने छळतेस, त्याचं काय? कसं आहे सोन्या, तुझ्यात आणि इतर कुठल्याही मुलीमध्ये तिसरं नाव नाहीये ना, जे तू काही केल्या तुमच्या आयुष्यातून नाही काढू शकत. माझं तसं नाहीये. सत्यजित मुधळकर बरोबर तुझा घटस्फोट होऊन 7 वर्ष झाली. पूर्णविराम लागला त्या नात्याला आता. तसं नसतं. काही वाक्य पूर्ण विरामानंतर हे सुरूच राहतात नाही का? ती कुठे लिहिली जात नाहीत, कुणाला दिसत नाहीत, पण मनात हेर धरून नाचत असतात. माझं आणि सत्यजितचं तसंच झालं. आमचं लग्न मोडलं. गेल्या 7 वर्षात मी त्यांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही. पण त्याआधी जे होतं ते इतकं पक्क होतं की ते काही केलं. कळलं. तुम्ही बायकांना फालतू मध्ये खूप इमोशनल होता. माझा एक मित्र आहे गोट्या, तो नेहमी म्हणतो ट्रेन, बस आणि पोरगी या तिघांच्या मागे कधीच धावायचं नाही. एक गेली तर मागून दुसरी येतच असते. आता तुझ्या मित्राप्रमाणे जर सगळ्यांचं आयुष्य सोपं झालं असतं तर मग कशाला हवं होतं? बरं ठीक आहे, आय एम सॉरी. उगीच मी हा विषय काढला. बरं शुभ्रेचा फोन, ती पोहोचली का? पोहोचल्या. तू याच्या जस्ट आधीच फोन आला होता तिचा. मॅडम युनिफॉर्म वगैरे बदलून मस्त हुंदडायला बाहेर पडल्या सुद्धा. चला गब्बर बाहेर यायच्या आत पळायला हवं. सोनिया, याद राहा का माझ्या बाबांना परत असं काही म्हणालास तर. अगं काय झालं, चांगलं नाव आहे हे. मला जर का मुलगा झाला ना तर मी हेच नाव ठेवेन, गब्बर सोन्या मुधळकर. चल जा आता. चल येतो, बाय. नीट जा. हा बाय बाय बाय. माझ्या सत्यासाठी तुझ्यासारखीच पोरगी पाहिजे बघ. नाही नाही, अजी हे कसं शक्य आहे? का शक्य होणार नाही? नाही नाही. सत्य आवडत नाही तुला? अहो, सत्यजित माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. मग विचार कर, 2 चांगले मित्र नवरा बायको झाले, मग किती सुखात राहतील आणि एकमेकांनी किती सुखात ठेवतील. माझी म्हणजे मी काहीच नाकारत नाही आहे, पण मला सत्यजितची खात्री नाही आहे. म्हणजे तुम्ही तयार आहात ना? मग आपण दादाशी बोलू आणि काही नको प्लीज. भातुकलीचं नाव नाही आहे.
स्वतःचं माकड करून घेणे या वाक्प्रचाराचा जिवंत अर्थ कुणाला हवा असेल ना तर हा बघा बघा. याहून चांगलं स्वतःचा माकड करायला कुणालाच कधीच जमलं नसेल. 15.5 वर्षांच्या मुलीच्या अर्धवटपणाने वागतेय मी सध्या. आणि या सगळ्याला जो जबाबदार आहे तो पिकनिकला गेलाय. नाही पण त्याचा तरी काय दोष म्हणा. त्या बिचाऱ्याला काही माहितीच नाहीये. अरे पण मग माहीत करून घ्यायला नको का? एवढा शहाणा समजतो ना स्वतःला. त्याला माझ्या आत चाललेली ही उलथापालथ कळायला नको. नॉनसेन्स. बघा 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 माकड पुन्हा कोल्यांट उड्या मारायला लागलं. काय भज करून घेतलंय मी स्वतःच यार. शी. मंजुषाचं काय जात आहे बोलायला. करू तितकं सोपं म्हणे. अरे मी केल्याने गोष्टी सोप्या होत असत्या तर नाही. पण एक खरं आहे यावर उपाय मलाच करायला हवा. कारण मी सत्यजितवर हल्ली जी विनाकारण चिडचिड करते ना त्याला कंटाळून तो मला बघितलं पुन्हा त्याचाच विचार. नाही पण चिडचिडीला तो कंटाळेल ते महत्वाचं. त्या चिडचिडीचा तुला पण त्रास होतोय ना भवाने. त्या त्रासावर उपाय कर आधी. बघ ऐक बोलून मोकळी हो सरळ. अनघा बिरबिरती पाखरं पोटात घेऊन आणखी किती दिवस जगणार आहेस. कळतंय का? आते क्या बात है. मला ही जागा लई आवडली बघ. लई पसंत पडली. पसंत पडली की नाही. पसंत पडली की नाही. ऐक तुझ्या हनीमूनचं बुकिंग आहे ना इकडेच करू डिस्काउंट मध्ये. चल येड्या. मी हनीमून इथं नाही करणार. मी माझा हनीमून स्वित्झर्लंडला करणार. अगदी यश चोपडाच्या पिक्चर वाणी. तुझ्या पिक्चर मध्ये हिरोईन कशा बिंड्याचा ब्लाऊज घालून असा पदर उडवत वर शेतातून पळत असतात तशीच अगदी मी पळत पळत माझा हनीमून करणार. आत्या स्वित्झर्लंडला ना थंडी असते. बिनबाळ्याचा ब्लाऊज घालून गेलात ना तर हुडहुडी भरेल तुम्हाला. दुचके त्यात काय झालं. अगं श्रीदेवी ते प्रीती जिंतापर्यंत सगळ्यांनी असं स्लीवलेस ब्लाऊज घालून अशा धावत धावत हनीमून केला. आम्ही करणार. ए आते सोड ग स्वित्झर्लंड. ही जागा आवडली की नाही. आवडली की नाही. जागा लई झॅक आहे. मग पण गौरव आपण पवायला कधी जाणार. अरे मी आता बॅग भरून कपडे आणलेत पाहुण्यासाठी. आत्या अहो जरा सेटल व्हा आधी जागा रूम सगळं बघून घ्या ना. आपली मुलं कुठे आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे बाबा. युवी कुठे गेलाय. माय डिअर वाईफ मी तुला सांगितलं होतं ना की युवीची जबाबदारी माझी. सध्या आपले सुपुत्र रिसेप्शन वर जो फिश टँक आहे ना दादा आणि आर्या बरोबर त्यातले फिश बघतो. यांना पाठवायला पाहिजे. वयोगट सेमच आहे. दुसरी काय बोलालीस ग. नाही मी असं म्हणत होते आल्यापासून आपण तुमचे फोटोच नाही काढले. मी नुसताच कॅमेरा घेऊन फिरतेय. उभे राहा उभे राहा. अगं हे काय कॅलेंडर पोज देते साथी. हा? मस्त अशी झिंटाक पोज दे ना. अजून एक आते श्रीदेवी पोज. काय आजी झाली का नाही मनासारखी अरेंजमेंट. आजीची लय काळजी आहे माझ्या सोन्याला. बरं ते सोड. आत्या बघ ही श्रीदेवी तोफा तोफा हिचं काय अडकले. अगं ये काय वादवीत भरला का काय तुला. गप गप गप. मी पॉज देते. पॉज घे. मुस्कट फोडीन तुझा. आधी पहिले 2 पायावर उभी राहा. आहे मला असं 4 चौकात बोलू नकस ना. इथं लोक ओळखतात मला. स्पेशल आहे मी इथं. म्हणजे स्पेशल म्हणजे खास आहे.
माझी खात्री आहे मला माझा राजकुमार इथंच मिळणार. मी अशी पाण्यातून बाहेर येणार आणि माझा राजकुमार असं समुद्रातून पांढऱ्या घोड्यावर बसून टाकड्याक टाकड्याक करत असं केस उडवत येईल आणि माझ्या समोर उभं राहील आणि इश्श, मला लाज वाटते. तुझं लाजून झालं असेल ना तर पत्र पाठवून कळव आम्हासनी. हा म्हणजे मग पुढची सहल काढूया आपण तुझ्यासाठी. काय काय पण बोलाले गौऱ्या, अरे बाकीचे कुठं आहे ते? दादा आणि मुलं तिकडे ऍक्वेरियम पाशी आहेत आणि मंजुषा आणि विहंगाचा रोमॅन्स चाललाय इकडे. बघू ना बघू बघू काय दुसऱ्यांचं रोमांस ही बघायची गोष्ट असते का? ते कशाला आलोय आपण? काय चाललंय तुझं? मी तर नुसतं ततपप करू नको, काहीतरी प्लॅन कर. आत्या, आजी, दादाच्या रूमचा एसी बंद पडलाय. त्या मॅनेजरला जरा बघूनच आलो. हो 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 चाल का? चल चल. मी आपण येते. एसी रिपेअर करायला एवढे? आणि त्या मॅनेजरच्या इथे सगळ्यांनी उगाच वरातीसारखं कशाला जायचं? तुम्ही थांबा, आम्ही येतो पटकन. डुचकी आहे आता. चेहऱ्यावर जेवढी बावळट वाटते ना ऍक्च्युली तेवढी बावळट नाही. हा तुमचा तो प्रायव्हेट मधला रोमॅन्स नंतर. आणि ये त्या विहंगाला आणि मंजुषाला कानाला पकडून इकडे घेऊन ये. म्हणाव ही पिकनिकची जागा आहे, हनीमूनची नाही. इथं सगळ्यांनी मिळून खेळायचं असतं. या जा पळ. पिकनिक आहे. हा कळलं ना आता? ये डुचके चल फोटो काढ माझे. आजी तुम्ही पण या. ये बाळा. हाय. हाय. मी रेडीच आहे. आपण 10 मिनिटात निघूया. तोवर चहा घेशील ना? हा मी चहा घेईन, पण मी निघणार नाहीये तुझ्या बरोबर. म्हणजे म्हणजे अगं मी ते परेशशी बोललो फोनवर. त्याला तुझ्याबद्दल सगळी माहिती दिली आहे. तो तुला नाशिकमध्ये मुंबई नाक्याजवळ पिकअप करेल. तिथून त्याच्या दुकानावर घेऊन जाईल. आणि काय तुला जर फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर कालिदास जवळ त्याचा फ्लॅट सुद्धा आहे. शिवाय परेश असल्यामुळे तुझ्या सेफ्टीची मला काळजी. गाडी तू तुझी घेऊन जा हवी तर. ड्रायव्हर मात्र माझा, म्हणजे तुला ड्रायव्हिंगचंही टेन्शन नाही. आणि आमचे गुलामबाई तुझ्या सोबत असले तर मला कसलीच काळजी. या सगळ्या कार्यक्रमातून तू स्वतःला का वजा केलंयस कळेल मला? हे एक काम आलंय अगं, अर्जंट जरा. कुठलं काम? मीटिंग. मीटिंग कुणाबरोबर? महाराज बिल्डर्स, ते त्यांचे सीईओ आहेत जेधे नावाचे. त्यांच्याबरोबर मीटिंग आहे आज त्यांच्या ऑफिसला. अच्छा. मग जेदींना फोन कर. मंजिरी, अरे फोन लाव ना तू, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. मंजिरी अगं काय म्हणजे काय बोलायचंय काय त्यांच्याशी? मी त्यांना विचारणार आहे की मीटिंग खरंच इतकी महत्वाची आहे का? म्हणजे कॅन्सल करता येणार असेल तर प्लीज कॅन्सल करा ना. मंजिरी अगं पण तू जेदेंना फोन लाव रे बाबा, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. काय बालिशपणा आहे हा? आणि हाच प्रश्न मी तुला विचारला तर? म्हणजे मी काय? खोटं बोलतोस. तुझी कुठलीही मीटिंग नाही. नसेल, पण म्हणजे बाकीची काही कामं आहेत की नाही मग की रिकाम टेकडे आहे? तुला का नाही यायचंय माझ्यासोबत? माझ्या येण्याचं नक्की प्रयोजन काहीच नाही ना. हे बघ, माझ्या मित्राला मी तुझं नाव सुचवलं, त्याने तुझं काम पाहिलं, त्याला ते काम आवडलं आणि म्हणून आज तुमची पहिली मीटिंग आहे. त्यात आणखी काय करू मी? शिवाय मी आलो तर तुला उगाच अनकम्फर्टेबल वाटेल. तुझ्यासोबत मला कधीच अनकम्फर्टेबल नाही वाटत सोफी.
मला माहिती आहे आपल्या नात्याकडून तुझ्या वेगळ्या अपेक्षा आहेत आणि मी त्या कधीच पूर्ण नाही करू शकत स्वप्नील. पण आपली मैत्री जपण्याचा मी कसोशीनं प्रयत्न करते आणि त्याचं क्रेडिट तू मला दिलंच पाहिजेस. त्यामुळे आपण जोवर मित्र आहोत तोपर्यंत मला तुझ्यासोबत कुठेही कधीही अनकम्फर्टेबल वाटू शकणार नाही. पण मला फक्त मैत्रीची रेष पाळता येतेच असं नाही ना. कधी कधी ते कधी कधी जेव्हा येतं तेव्हा सुद्धा तू तुझी मर्यादा सोडलेली नाहीयेस स्वप्नील. त्यामुळे आता तू तुझ्या गुलामभाईनं रजा दे हा मूर्खासारखा विचार थांबव. आपण नाशिकला एकत्र जातोय, ठीक आहे? आणि आळीपाळीने ड्राईव्ह करूया. नाशिकचा रस्ता अत्यंत मस्त आहे, छान ड्राईव्ह होईल. काय म्हणतोस? आग्रहाची जलेबी शिष्टाचार म्हणून फार तर एकदा नाकारावी. पुन्हा ताट समोर आलं तर संधीचा लाभ घ्यावा. स्वप्नील हसून हसून डोळ्यात पाणी आलं.